व्हायला पाहिजे. एकदा त्याने आम्हाला तपासणी करू दिली, BP शुगर बघू दिला, तर आम्ही पुढचं डायरेक्शन ठरवू लाईन ऑफ ट्रीटमेंट. सध्या ती तपासणी चालू आहे. हातात पाण्याची बाटली आणि डोळ्यात अश्रूंचा पूर घेऊन ही चिमुकली मनोज जरांगेंना साथ घालतीये. मनोज मामांनी पाण्याचा एक घोट घ्यावा यासाठी रात्रभर प्रवास करून ती आपल्या आईसोबत उपोषण स्थळी पोहोचली. आपल्या जरांगे मामांची अवस्था स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यावर तिच्या अश्रूंचा बांध फुटला. रात्री आले 2 वाजता माझ्या आईसोबत आले. प्लीज त्यांना एक घोट पाणी प्या मला. मी नांदेडून आले. सकाळपासून माझी आई पण खूप बोलली. 6 दिवसांच्या उपोषणामुळे जरांगेंच्या शरीरात आता त्राण उरलेले नाही. त्यांना नीट उठूनही बसता येत नाहीये. डोळे खोल गेलेत, पण निर्धार तसूभरही ढळलेला नाही. आपल्या जरांगे मामांचं काही बरं वाईट होईल या विचारानं ही चिमुकली पेटून उठलीय. त्यांच्या घरात घुसून मारायला कमी करणार नाही. माझ्या मामाच्या जीवाला काय हानी झाली तर त्यांना जीवन सोडणार आहे. आखरीचा इशारा आहे पूर्ण सरकारला. मी भवानीची शपथ घेऊन सांगायले, जर माझ्या मामाला काही झालं तर मी सरकारला जीवन सोडणार नाही. घरात घुसून मारताल आम्ही सर माय बहिणी. जरांगे बाबा प्लीज एक घोट पाणी घाला प्लीज. नातेवाईकांना माझ्यासमोर आणू नका अशी विनंती मनोज जरांगेंनी केली आहे. मात्र आपली विनंती मनोज जरांगेंनी ऐकावी यासाठी तिनं जीवाच्या आकांतानं असा हंबरडा फोडला.